त्या ठिकाणी बॅट आहेत, त्या ठिकाणी शूज ठेवलेले आहेत, दुसऱ्या बाजूला स्टँड आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे वेडीच्या या गावामध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मैदान आहे. तिथे पहिल्यांदाच एक मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे स्टँड. डाव्या बाजूला जर बघितलं तर नचिकेत पाटील यांच्या माध्यमातून स्टँडची व्यवस्था, अशाच प्रकारचे किमान 8-10 स्टँड या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न असेल. मात्र वेडी गावातले जे प्रेक्षक असतील किंवा आजूबाजूचे प्रेक्षक आहे, या संपूर्ण गोष्टीमुळे सुखावले असतील. चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. अतिशय दर्जेदार आयोजन आणि शुभमदादांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आज आपणच नाही आहे तर बाकी प्रेक्षक करतायत, यूट्यूबवरती या ठिकाणी जे प्रेक्षक जे आहेत तेही या ठिकाणी करतायत. त्यामुळे एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विघ्नार्थ स्पोर्ट यांच्याकडून या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक येत आहे. उत्कृष्ट जो कॅच असेल त्यासाठी निश्चितच एक पारितोषिक आले, एक ट्रॉफी आलेली आहे. तो बिल्कुल मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल आपको सुनाएंगे. राहुलजी बकवडे यांच्याकडून शिस्तबद्ध संघासाठी त्यांची एक स्वतःची एक ओळख आहे, तर त्यासाठी ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली. शुभमदादा यांच्याकडून ही माहिती आम्हाला मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू यावेळेला आशूचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आशिषच्या माध्यमातून, परंतु वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या मॅचमध्ये ऋषभने मात्र सुरेख सुपर बॅटिंग केले गेले होते आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर फलंदाजीवर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 या धावसंख्येवर यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न मन्या मात्र पाठीमागे आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे आणि माइंडमध्ये फिट ठेवा की 4 षटकांचा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. SP बॉईज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा दिदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. धावांची गती 1 या धावसंख्येवर एका साईडला होम 11 जलसार संघ आपण पाहतो. या सफाळे विभागातील खेळाडू पाहायला मिळत आहेत, तर एका साईडला आपण पाहू शकतायत वसई विरार कळंबमधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला मात्र ऑफ साईडला खेळला गेला उमेश. सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला आणि आशिष पुन्हा एकदा फ्लॉप शो ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. विराथनवरून प्रमोद घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम. आपलं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती 1 धाव 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये एक चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. सकाळच्या सत्रामध्ये कोरे 11 वर्सेस जलसार 11 या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळाला आणि कोरे 11 संघाने अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावले गेले आणि खूप छान पद्धतीने मात्र त्यांनी खेळ केला. कारण हा संघ आहे जो बीचवर प्रॅक्टिस करत असतो आणि त्यांना ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे मात्र त्यांची हर हुन्नारी खेळी मात्र पाहायला मिळाली. खूप छान पद्धतीने खेळ केला त्यांनी. अंतिम फेरीचे दरवाजे गाठले गेले. हा सामना आहे तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या दोन संघांमध्ये यानंतर टायगर स्पोर्ट्स आणि SP बॉईज असा सामना होणार आहे. जर आले असतील खेळाडू संघ तर कृपया करून प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन या. अप्रतिम गुड डिलेव्हरी म्हणता येणार नाही आहे, कारण समालोचन कक्ष मात्र अक्रॉस असल्या कारणानं एक्झॅक्टली कुठे टप्पा पडतोय वाईटचा इशारा विशाल नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत भोईर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंच आपण पाहू शकतात या क्रिकेटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा डिसिजन देतील यात काही शंका नाही. आतापर्यंत चांगल्या प्रकारचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतजी बिल्कुल आपने सही कहा. मैदान के अंदर अब गेंदबाजी की बात करें तो आशु अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद के साथ तैयार. ओ हो टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकल रही है, एंगल क्रिएट करते हुए सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, शानदार गेंदबाजी. बारिश का असर है. एक बार फिर देखिए टोटल के बारे में आपने एक सवाल पूछा था, तो इस विकेट पर जब विकेट गिली हो जाती है तो गेंदबाजों का बोलबाला होता है. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर. सुपर बॉलिंग यावेळेला आपण पाहतो. कलात्मक गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पहा आपल्या फिरकीचा परिपूर्ण मारा करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. ही आशूची टेक्निकली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू फिरवतोय, अर्थातच रबर चेंडू आहे, रबर चेंडूला थोडीफार कुठेतरी ग्रिप पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आपल्या बोटांतील जादू या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसेंट बॉलिंग. प्रमोद, गेंदबाजी की बात करें तो टिप्पा इनका ऑफ स्टंप के बाहर है और वहाँ से वो और बाहर की तरफ निकाल रहे हैं.
अब मैं ये इनको देखना चाहता हूँ कि क्या स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं या क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं। ये बार बार इसलिए मैं बोल रहा हूँ क्योंकि जब राउंड विकेट गेंदबाजी होती है, ज़्यादा आगे बढ़िया गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। इस बार फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, गली की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ वो गली के खिलाड़ी गेंद की तरफ आए हैं। 1 रन का इजाफा, रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है, संघर्ष जारी है। 4 ओवर का मैच है तो 4 ओवर में प्रमोद कम से कम 50 रन तो चाहिए। बिल्कुल यहाँ मयूर शुक्रिया यहाँ हमारे साथ जुड़ने के लिए। और वो 50 रन या 55 रन होंगे ना तब मजा आएगा, क्योंकि एक एक राउंड जीत चुके, एक एक मैच जीत चुके, तो कॉन्फिडेंस साथ में आसपास पर है। क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर देखने का मौका मिल सकता है। रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्की ज्या पद्धतीने मात्र 50-55 फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे, परंतु खेळणं मात्र क्रिकेटर या खेळाडूंच्या हातामध्ये आहे। परंतु आशूने काय सुपर बॉलिंग केले यावेळेला आपण पाहतोय। ब्युटी इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ना त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते आणि खऱ्या अर्थानं ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। तुम्ही आकृतीपेक्षा तुमची कृती मैदानाच्या आतमध्ये ही सत्यात साकारली पाहिजे आणि तेच आशूने मात्र या ठिकाणी केलं गेलं। अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्रँड ऑफ भरणेपाडाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला और मिळाला। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर सबल ओवर समाप्त रहा। बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी का मुजाहरा। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का आज का ये ग्रैंड फिनाले का दिन है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलेगा। बहुत सारे दर्शक हमारे साथ यूट्यूब पर जुड़ चुके हैं, इनका भी स्वागत है। और अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं मनोज, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। पिछले मैच में इतनी सदी भी गेंदबाजी की थी और बड़े मंच पर आज बड़े खिलाड़ी हैं, उनके खिलाफ जाके इन्होंने अच्छा प्रदर्शन किया था। तो इसी जगह के, इसी एरिया के खिलाड़ी हैं। और सामने बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज ऋषभ है, जिनमें ने खाता नहीं खोला है। ऋषभ 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। तो ये बड़े खिलाड़ी है, बेस वर्सेस बेस की लड़ाई देखने का मौका दर्शकों को मिल सकता है। ज़्यादा समय नहीं जाना चाहिए, जिस तरह से वो ज़्यादा समय जा रहा है मैदान के अंदर। फील्डिंग देखिए तो एक फाइन लेग का खिलाड़ी या थर्ड मैन का खिलाड़ी, देखिए हाथ से तो मुझे लग रहा है कि वो फाइन लेग का खिलाड़ी। देखिए फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, थर्ड मैन को पीछे लेके गए हैं और पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, फाइन लेग का खिलाड़ी सर्कल के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओह सुंदर गेंदबाजी, वाह भाई वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं। निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी, ऐसा लग रहा है कि बुमराह से निरंतरता इन्होंने उधार ली है। रन संख्या 3 रन, बिंदी गेंद के साथ अच्छा स्टार्ट। नक्कीच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं। सातत्य काय असतं, हे कन्सिस्टन्सी काय असते, हे मात्र मने यांच्याकडून मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं। गेल्या मॅचमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं सातत्य दाखवलं, म्हणून म्हटलं जातं ना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। आणि तो क्लास या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मनोज, अर्थातच मन्या पुन्हा एकदा गोलंदाज। यावेळेला मात्र बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता। चेंडू निघून जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत अमित अण्णा, मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत। तत्पूर्वी 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत खेळपट्टीवर, कारण खेळपट्टीवर धावा येणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि या धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 5 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। कल्पेश मालवी जांभूळपाडा या ठिकाणाहून सुद्धा त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। जांभूळपाडा भाताने या ठिकाणाहून प्रेक्षणीय सामन्यासाठी सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मार्क स्पोर्ट्सचे तेजसजी पाटील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेला बॅटचं एज अँड टेकन, ज्या ऋषभने गेल्या मॅचमध्ये जबरदस्त सातत्य दाखवलं होतं त्याच ऋषभने या मॅचमध्ये मात्र सातत्य दाखवलं नाही। फलंदाज या ठिकाणी बाद होताना, प्रेशराइज फलंदाज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅक टू द डगआउट, मॅग्निफिसंट बॉलिंग। या आपण प्रशांत यांच्या प्रतिक्रिया ऐकूया। इस वक्त गेंदबाजी देखिए क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, खास करके वो 4 मीटर की लाइन को इन्होंने पकड़ के रखा है, जो टेस्ट क्रिकेट की लाइन होती है, और टप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है। तो बहुत ही बेहतरीन तरीके से आपके पास वो गति है, लेकिन नियंत्रण का होना बहुत ज़रूरी है। सही दिशा के साथ गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज परेशान है, थोड़ा सा हैरान है, और साझेदारी कहाँ बन रही है, गेंदबाजों के बीच बन रही है, बल्लेबाजों के बीच नहीं बन रही है। रन संख्या फिलहाल 2 विकेट के नुकसान पर 5 रन बने हैं। तो इसका मतलब है कि बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 टूर्नामेंट के आयोजनकर्ता शुभम शिव पादे, ऑल यंग स्टार, उसके बाद में नवरंग टीम, वेडी चैलेंजर, शुक्रिया। इस बार ऑकवर्ड पोजीशन में आए, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है दायरे के अंदर, और 1 विकेट। मनोज बेचारे आए हैं सामने, मैं देख रहा हूँ एक बार पूरा थोड़ा अभ्यास कर रहे हैं, लेकिन मैदान के अंदर जो मनोज है ना वो कमाल कर रहे हैं।
बहुत ही सुंदर शानदार तरीके से गेंदबाजी करते हुए दोबारा इस गेंद को देखे ऑकवर्ड पोजीशन पे आए बल्लेबाज यश ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मोटा ऊपरी सिरा लगा और फाइन लेग पर कोई गलती नहीं है। मैग्निफिसेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी, 5 रन 3 विकेट के नुकसान पर। विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। नाउ नीड पार्टनरशिप, साझेदारी चाहिए। और एक खिलाड़ी है खास करके आशीष कनौजिया जो हमारे सामने अभी भी बैठे हुए हैं, 3 साल से मैं इनको देख रहा हूँ। ओपन का एक जबरदस्त खिलाड़ी है। आशीष, आपका भी स्वागत है। आशीष कनौजिया छोटे कद के हैं लेकिन इनका खेल देखने का भी मौका मिलेगा। रन संख्या 5 रन है। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय मनोज। नक्कीच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं। बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघातून खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो, परंतु आज ओपन संघातून त्याला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि त्या व्यासपीठाचं परिपूर्ण संधीचं सोनं करत असताना आपण पाहू शकताय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 5-3 गडी बाद अशी स्थिती, मात्र नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते। प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 या संघाची आपण पाहू शकताय। पहिली मात्र मात दिली सौम्य 11 केळवा या संघाला। यावेळी आतमध्ये येणारा चेंडू हिट विकेट होईल का? मात्र या ठिकाणी आपण पाहतो या स्वयंचित कंट्रोल नव्हतं, क्रिकेटचा नियंत्रण नव्हतं आणि फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॅट्रिक साध्य करण्याचा मान या ठिकाणी सेकंड टाइम मिळतोय, कारण पहिली हॅट्रिक साध्य केली होती साहिल किनी या गोलंदाजाने आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इथे हॅट्रिक साध्य करतोय मिस्टर मनोज, अर्थातच मन्या, ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी। सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी दाखवत असताना परिपूर्ण जखडवून ठेवलंय ते अक्षरशः खुशी 11 संघाच्या फलंदाजांना। निश्चितच। आणि आता मन्याची जी कमाल आपल्याला बघायला मिळते, अतिशय सुंदर कामगिरी तो करतोय आणि विशेष करून आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना प्रेक्षकांचा पाठिंबा असतो, विकेटची माहिती असते आणि आता फक्त माहिती असून चालत नाही, परंतु तितकंच नियंत्रण देखील लागतं। ते नियंत्रण आपल्याला बघायला मिळते। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। रेनी टूर्नामेंट आप देख रहे हैं और क्या कमाल की गेंदबाजी मनोज द्वारा पूरी तरह से समा बांधा है। समा बांधने के 2 तरीके होते हैं, एक तो एक अच्छा गाना गा के आप समा बांध सकते हैं, लेकिन मैदान के अंदर सुर और ताल के साथ गेंदबाज ने समा बांधा है और बहुत सारे के जो इनके समर्थक होंगे ना, खास करके मनोज के, वो भी बहुत खुश हो जाएंगे। सुपर बॉलिंग, अब रन संख्या 5 रन 4 विकेट के नुकसान पर। पारी लड़खड़ाते हुए फिलहाल खुशी 11 की। स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, गेंद तेजी के साथ ट्रैवल, 4 रन मिलेंगे। खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड, वेलकम बाउंड्री, क्योंकि रन नहीं बन रहे थे। एक बार फिर रनों के तलाश में थे बल्लेबाज, विकेट गिर रहे थे, दबाव बन रहा था। उसी वक्त मनोज भाई एक बार फिर बहुत बढ़िया शानदार गेंदबाजी कर रहे थे। ये मेरे हिसाब से आखिरी गेंद और आखिरी गेंद पर चौका। 2 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 9 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। प्रमोद, बढ़िया तरीके से अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है और मनोज की भी प्रशंसा होनी चाहिए। बढ़िया प्रदर्शन उन्होंने किया, अच्छी गेंदबाजी, सफल ओवर समाप्त। नक्कीच एक चांगल्या गोलंदाजीची निशाणी मात्र या ठिकाणी मन्याने दाखवली की मी एक चांगला हरवणारी खेळाडू आहे, माझ्याकडे ते टॅलेंट आहे आणि ते दर्शवत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर मनोज। परंतु शेवटच्या चेंडूवर कामेश, ब्रँड ऑफ टेंबी खोडावेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। रॉकी ग्रुप संघातून बिलॉंग करताना आज ओपन संघातून त्याला मात्र या ठिकाणी व्यासपीठ मिळालं आहे आणि खूप छान पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला। बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना टायमिंग बेमिसाल पाहायला मिळाला, इंटू द गॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू 4 धावांकरता निघून जातोय। 9 धावा, नाजूक स्थिती आहे आतापर्यंत, कारण येणारे 12 चेंडू आहेत। 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं 30 ते 35 धावा येत आहेत, तर एक सॅटिस्फाईड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे प्रशांतजी। बिल्कुल आपने सही कहा। जिस तरह से हम बात कर रहे थे 50 या 55 के बारे में, लेकिन यहाँ परेशानी यह है कि 4 विकेट को है। तो अब देखिए प्लान नंबर 2 की तरफ जाना होगा, प्लान नंबर 2 की तरफ जाना होगा। 40 के बारे में सोच सकते हैं। पहले 12 गेंदों में केवल 9 रन आए, तो इसका मतलब है कि इस ओवर को कामेश को थोड़ा और बड़ा करना होगा। बल्लेबाज की बात करें तो शुभम डटे हुए हैं, नंबर है 5 और 6। हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है, विकेट नहीं खोने, स्ट्राइक रेट अच्छा रखना है, सकारात्मक सोच के साथ आपको क्रिकेट खेलनी है। गेंदबाजी में परिवर्तन, अब गेंदबाजी करने के लिए साई आए हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, बेड विकेट की तरफ खिलाड़ी, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, एक गली की तरफ खिलाड़ी मौजूद। ऑन साइड की तरफ क्या ये गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी है और क्या छूटता हुआ गेंद भी एक बार फिर ट्रैवल हो रही है बाउंड्री लाइन की तरफ, वापस आई है। वहाँ 2 रन तो होने चाहिए, भागने की जरूरत है, रन चाहिए, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है। रन संख्या इसी के साथ डबल फिगर में 10 रन 4 विकेट के नुकसान पर।
नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा अशूने त्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. 10 धावा 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. कामेश पाटील जो मात्र आपण पाहतो, शुभम पाद्या यांनी माहिती दिली की 2016 मध्ये ओपनच्या संघाच्या जोडीला या खेळाडूने मात्र सुंदर खेळ केला होता आणि बेस्ट बॅट्समन 25,000ची ती स्पर्धा होती माकणीच्या मैदानात. म्हणजे 2016 मध्ये कामेश पाटीलचं चांगलं कौतुक करावं तेवढं कमीच होतं. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो, परंतु सातत्य ठेवत नाही आहे. मात्र शेवटच्या मोमेंटला मनीष कोणतीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच, एक चांगला बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि तोच मनीष आपण पाहतोय. मॅन फ्रॉम मायकोफ केळवाचा खेळाडू आपण पाहू शकताय. 10 धावा 5 गडी बाद अशी स्थिती. मात्र यावेळेला नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कोणताही फलंदाज तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, सिंगल डबलला कन्वर्ट करत नाही आहेत. कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत ना, तेव्हा मात्र सिंगल डबल करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. परंतु इथे सिंगल डबलला प्राधान्य दिलेलं नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक बाद होताना आपण पाहतोय. एरे माझ्या मागल्याप्रमाणे मात्र यावेळेला स्थिती झालेली आहे. बिल्कुल, खुशी 11 के लिए जो खुशी मिलनी चाहिए ना, वो खुशी नहीं मिल रही, वो सबसे बड़ी समस्या है. 10 रन पारी लड़खड़ाती हुई यहाँ से संभरने के लिए जो नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, नंबर 7 पर बल्लेबाज का नाम बताइए. नंबर 7 पर जो बल्लेबाज आए हैं, इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर. ओम साई जलसार की टीम ने पहला मैच जीता था, सौम्य 11 को हराया था, और इस मैच में बहुत ही शानदार प्रदर्शन गेंदबाजों द्वारा. रोहन नए बल्लेबाज मैदान के अंदर हैं. ओहो हो, ये टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हैं. पीछे है विकेट कीपर, बहुत अच्छा काम कर रहे हैं, और वाइट बॉल का इशारा विशाल नाइक कर रहे हैं. एक्सपीरियंस कैंपेनर है विशाल नाइक, भिवंडी में बहुत ज़्यादा टूर्नामेंट किए हैं. दूसरी तरफ सिकान भोईर, ये भी एक्सपीरियंस कैंपेन है. विरल नायर तीसरे अंपायर, मतलब 3 अंपायर बहुत अच्छा काम कर रहे हैं. बहुत ही बढ़िया काम इनकी तरफ से हो रहा है. ये भी गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ जाते हुए वाइट बॉल का इशारा कंट्रोल को खोया है. वैसे प्रमोद अगर देखें तो मैदान के अंदर बल्लेबाज ज़्यादा कुछ नहीं कर पा रहे हैं. ज़्यादा एफर्ट लगाने की कोशिश खास करके बीच मैदान पर साई द्वारा, इससे दबाव बनेगा गेंदबाज के ऊपर. नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत 12 धावा फलकावर पाहायला मिळतात, 2.2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. या वेळेला मात्र थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडमध्ये होते फलंदाज मिस्टर शुभम पाटील. तेवढ्याच वेगाने 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या खुशी 11 या संघाची 14 या धावसंख्येवर. खुशी 11 नाव घेतल्यानंतर अल्पेश भोईर हे नेहमीच आमच्या मुखामध्ये नाव असतं, कारण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दिली गेली. आणि टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांच्या वतीने आपण पाहू शकता ते 2 चांगले व्यक्तिमत्व. 4 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते अनंत पाटील प्रांजल 11च्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर नव्हता, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले साई पाटील, ज्याने अनेक फलंदाजांना आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर नच बलियेचा रास्ता दाखवलाय, तोच गोलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर साई पाटील. मॅग्निफिसंट अँड एक्सलंट डिलिव्हरी. गेंदबाजी करने के लिए साई तैयार. ओहो, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. रबर बॉल का टूर्नामेंट, थोड़ी सी बारिश गिरी है, विकेट थोड़ा सा गीला है. गेंदबाजी में एक बार फिर गेंदबाज असरदार बनते हुए. रन संख्या कुल मिलाकर 12 रन संख्या कुल मिलाकर 14 रन. विकेट की बात करें तो फिलहाल अभी तक बहुत सारे विकेट, 5 विकेट खोए हैं बल्लेबाजों ने, वो सबसे बड़ी समस्या है. ये गेंद टप्पा खाने के बाद ऑफ टप के बाहर जाते भी सुंदर गेंदबाजी के बजाय फ्रंट फुट पर आके खेलने की कोशिश, लेकिन प्रमोद गेंद के पिच तक नहीं पहुंचे. दबाव बढ़ेगा इससे बल्लेबाजों के ऊपर. 3 ओवर की कहानी क्या शानदार रही है. 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 14 रन, 5 विकेट के नुकसान पर 5 बल्लेबाज आराम फरमा रहे हैं डगआउट में. मैग्निफिसेंट बॉलिंग. नक्कीच अर्धा संघ मात्र यावेळेला आपण पाहतोय जो चमूच्या आसऱ्याला मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथे स्थिती जर आपण पाहिली तर खूप नाजूक स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, 14 धावा या फलकावर आणि 5 गडीबाज झालेले आहेत. यावरून आपण पाहिलं तर गोलंदाजी क्लीन अँड क्विट या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जास्तीत जास्त ऑफ्टूनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. पहा 3 गोलंदाज कोण अस्त्र यूज केले गेले हे खूप महत्त्वाची भूमिका असेल. प्रथमतः आशू आला. आशूने पहिलं मात्र जर आपण पाहिलं आशिषला बाद केलं आणि खूप सुंदर गोलंदाजी करत 3 धावा फक्त खर्च केल्या. आणि तदनंतर जर आपण पाहिलं मनोजने पूर्णपणे फलंदाजांना यावेळेला कोलॅप्स केलं आणि ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाले. आणि तदनंतर तिसरा गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला पाहायला मिळाला मिस्टर साई. या तिन्ही गोलंदाजांनी मिळून चांगल्या प्रकारचं यावेळेला विशेष सहकार्य हे मात्र संघाला केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे.
इस बार ऑफ टॉप के बाहर गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है, गेंद गले की तरफ जा रही है। खिलाड़ी मौजूद है, जब तक इस गेंद को फीड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आज निराश किया आशीष ने, ऋषभ ने, उसके बाद में चिन्मय और यश ने, उसके साथ शुभम भी आज नहीं चले हैं। शुभम की बात करें तो ज़्यादा गेंदें खेल चुके, स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है। अब मौका है, आने वाले जितने गेंदे 5 गेंदें आपके पास है, वहाँ इस गेंद के ऊपर हमला करने की ज़रूरत है। किंवा पुन्हा एकदा अमित अण्णा याचा हा चेंडू पाहायला मिळतो, सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेलाय, डिरेक्ट हिट होतोय त्या ठिकाणी, कारण यष्ट्यांना स्पर्श करून चुंबन घेऊन चेंडू मात्र निघून जातोय। फलंदाज या ठिकाणी शुभम पाटील या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल। यानंतर होणारा सामना टायगर स्पोर्ट्स अँड SP बॉयज, शुभम पाध्ये एका साईडला आणि रोहिदास पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील। दोन्हीही मात्र जे आपल्याला पाहायला मिळतात एक चांगले पॅकर्स या नावाने, चांगलं व्यक्तिमत्व या नावाने ओळखले जातात आणि एकमेकांसमोर ठाकताना आपल्याला कित्येक वेळा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आणि खास करून जर आपण पाहिलं तर SP बॉयज हा संघ जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाला, चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकता। रॉकी ग्रुप पासून त्यांची सुरुवात झाली, पॅकर्सचं वादळ आलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांचं नाव होत गेलं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठं नाव होताना पाहायला मिळतं। बिल्कुल, एक बार फिर ये अगर टाइगर स्पोर्ट और SP बॉयज़ की बात करें तो ये जय वीरू की जोड़ी है, आज एक दूसरे के खिलाफ होगी। ऑर्गेनाइजर के तौर पर आज SP है, रोहित भी बहुत अच्छा काम, खास करके रोहिदास की बात करें, रोहिदास पाटिल भी बहुत अच्छा काम कर रहे हैं। तो टाइगर स्पोर्ट का मतलब है रोहिदास पाटिल, SP बॉयज़ की बात करें तो एक बार फिर शुभम पाध्ये है। जय वीरू के जो दो जोड़ी है ना, कमाल की जोड़ी पालघर जिले की, आज एक दूसरे के खिलाफ होगी। अल्पेश भोईर भी यहाँ हमारे साथ जुड़ रहे हैं, मजा आएगा। मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमित तैयार है। नक्कीच 3 असे पॅकर आहेत पूर्ण सफाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। पालघर जिल्ह्यामध्ये खुशी 11 असेल, अल्पेश भोईर, रोहिताजी पाटील, टायगर स्पोर्ट्स असेल, SP बॉयज असेल, हे मात्र 3 पॅकर आहेत की जे मात्र ओपन संघातील खेळाडूंना भरपूर वेळा मात्र दर्शन घडवलंय या 3 पॅकर्सने। त्यामध्ये प्रांजल 11 हे सुद्धा चांगल्या प्रकारचा, अनंत पाटील लोकल संघाला घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, हे खूप महत्त्वाची भूमिका आहे। इस बार हवा में गेंद बहुत ऊपर जाते हुए विकेट कीपर गेंद के नीचे आ रहे हैं और विकेट गिरने का सिलसिला जारी है। दबाव बढ़ रहा है, रन संख्या अगर देखें तो 15 पर लॉस ऑफ 6 विकेट, लगातार विकेट गिरणे का सिलसिला जारी आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण रोहिदास दादांचं नाव घेतलं, शुभम पाध्येंचं नाव घेतलं, अल्पेशजी भोईर यांचं नाव घेतलं, आता आनंद दादांचं नाव घेतलं। आणखीन एक नाव या ठिकाणी जॉईन होतं आहे, ते म्हणजे महेंद्र भोईर, जे जलसारचे आहेत, आज पॅकर म्हणून ते देखील या मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे खूप मजा येणार आहे ज्या पद्धतीनं हा क्रिकेटचा खेळ आहे। परंतु मैदानातली स्थिती बॅट्समनसाठी, खुशी 11साठी फार नाजूक आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी निश्चितच ओम 11 जलसार संघानं आपल्या होम ग्राउंडवरती केली आहे। नक्कीच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि खास करून जर आपण पाहिलं तर ओम 11 जलसार संघाने मात्र या ठिकाणी जबरदस्त नामुष्की उडवले, पूर्णपणे फलंदाजांना जखडवून ठेवलंय, मोठे फटके येत नाही आहेत, 7 फलंदाज बाद झालेत। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकताय सरळ चेंडू निघून जातोय। आस्था एंटरप्राइजेसचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी मात्र विटी लायन स्टार या संघाचा जेव्हा सामना असेल आणि सफाळी स्टार यांच्यामध्ये बेस्ट फिल्डर म्हणून बेस्ट बॉलर यांच्यासाठी उत्कृष्ट फलंदाजसाठी शूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आस्था एंटरप्राइजेसचे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आपण पाहू शकतायत बेस्ट बॉलरसाठी यज्ञेश्वर पाटील साहेब यांनी मात्र शूज या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। चौकार येतोय दरम्यान आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत, संजय पाटील दर्शवत आहेत की 20 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय। हा लोवेस्ट स्कोर आजच्या दिवसामध्ये। चला, टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि SP बॉयज संघाचा कर्णधार सुमित ढेकले या ठिकाणी उपस्थित आहे, आपण पाहू शकतायत। आणि एकाच साईडला आपण पाहू शकाल टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार टायगर स्पोर्ट, चला लवकरात लवकर, वेळ आपल्याकडे फार कमी आहे। आणि दुसऱ्या बाजूला SP बॉयज संघाचं कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचं आहे आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट ती देणं देखील फार गरजेचं असेल, ती कंपल्सरी आहे, कारण गेले 3 दिवस अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे। त्यामुळे प्लीज आपल्याला विनंती आहे, टायगर स्पोर्ट SP बॉयज प्रमोद शेडगे त्या ठिकाणी निश्चितच जॉईन होत आहेत। अतिशय महत्त्वाचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल।
तर आदरणीय सन्माननीय अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपण पाहतोय दीपकजी पाटील साहेब, वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. योगेशजी घरत आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत, वेलकम. समाजसेवक म्हणून विराथन गावातील आपल्याला पाहायला मिळतात दीपक पाटील. रोहिदास पाटील यांचे बंधू आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा प्रेम आपल्याला जपताना पाहायला मिळत आहेत. या आपण जाणार आहोत आणि प्रशांतजी आदवडे त्या ठिकाणी मात्र असतील आपल्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन संघांमध्ये आज महेंद्र भोईरे सुद्धा पॅकरच्या नावाने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या साईडला जगदीश मॉर्कल विटीलाईन स्टार संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुषार भोईर असतील, तदनंतर रॉकी पाटील हे सुद्धा मात्र वाट पाहत आहेत की प्रेक्षणीय सामना कधी होणार आहे. रियांश यांना सुद्धा आपण पाहू शकणार आहोत आणि ओपनमध्ये सुद्धा खेळू शकतात आपण, नो डाऊट. तर या आपण टॉसकडे जाणार आहोत. तिथे दीपकजी पाटील, रोहिदास पाटील यांचे बंधू या ठिकाणी पाहायला मिळतात. अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर, वेलकम. अकबर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कामन बॉयज कामन संघाकडून नेहमीच बिलॉंग करताना या आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम रबर बॉल का टूर्नामेंट आप देख रहे हैं और इसके बाद में टाइगर स्पोर्ट एसपी बॉयज के बीच मुकाबला है। दीपक जी पाटिल इनके कर कमरे से होगा टॉस का बॉस और दोनों कप्तान भी रेडी है। ऑल द बेस्ट दोनों के लिए। इट्स द कॉल, इट इज टेल्स। इसका मतलब है कि टाइगर स्पोर्ट ने टॉस जीता है। अकबर, क्या डिसीजन होगा जिस तरह से बड़ा मुकाबला है इस बार रबर बॉल का? बारिश से की बूंदाबांदी हुई, ज़्यादा नहीं है, तो क्या डिसीजन लेंगे? फील्डिंग लेंगे पहला फर्स्ट। फील्डिंग करने का फैसला। इससे कौन से खिलाड़ी है जो आज कमाल करने के लिए तैयार है आप में, आपकी टीम में, खास करके गेंदबाज? चिंटू है, राजा है और रानाल का अपना एक दोस्त है और एप्पी है। हम लोग है 6-7 जन है आज। बहुत सारे पालघर जिले के खिलाड़ी हैं। नहीं, पालघर ने भिवंडी के। भिवंडी के बहुत सारे खिलाड़ी हैं और जिस तरह से मैदान के अंदर वो मुकाबला भी शुरू है, ऑल द बेस्ट, आपके लिए शुभकामनाएं हैं। आपने टॉस अगर जीता होता तो क्या डिसीजन होता आपका? हम भी शायद से फील्डिंग ही करते हैं क्योंकि ग्राउंड के अकॉर्डिंग चेज हो रहा है और अभी शायद बारिश नहीं है तो चेज इजी हो जाएगा। पर अगर बारिश नहीं हो रहा है और हम लोग का बैटिंग है तो ज़्यादा से ज़्यादा रन मारने का कोशिश है। कौन से सुमित को छोड़ के और कौन से बल्लेबाज जो इस प्रतियोगिता में हिस्सा ले रहे हैं? मैं हूँ, बाड़ा है, प्रतीक है, 5-6 बैट्समैन है जो रेगुलर मतलब वो प्योर बैट्समैन है, तो उसको लेके हम लोग खेल रहे हैं। ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, गेंद को ऑनसेट की तरफ शानदार तरीके से खेलते हुए। लेकिन रबर बॉल का टूर्नामेंट है, थोड़ा सा सीजन शुरू हो रहा है, कैसा फील कर रहा है? थोड़ी देर के बाद टेनिस क्रिकेट शुरू हो जाएगी, कुछ देर के लिए ब्रेक लगा था, तो वापस एक बार फिर ये हमारी सांसें शुरू हो चुकी है। सब लोग का लॉकडाउन था पर प्रैक्टिस कहीं ना कहीं सब लोग कर ही रहे थे। जो भी प्रोफेशनल्स थे वो लोग इंडोर में या अपना रास्ता निकाल के प्रैक्टिस कर ही रहे थे, तो ऐसा नहीं था कि कंप्लीट स्टॉप था। मैचेस नहीं हो रहे थे, प्रैक्टिस तो कर ही रहे थे सब लोग। ओके, तो ऑल द बेस्ट। बहुत सारी अच्छी बातें आपने बताई। प्रैक्टिस तो आप कर रहे थे, मैदान के अंदर जो बल्लेबाजों ने प्रैक्टिस कर रहे हैं बहुत ही जबरदस्त तरीके से वो काम कर रहे हैं मैदान के अंदर शानदार तरीके से। तो टॉस जो है इस बार टाइगर ने जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद। थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमार शपार आणि मनीषच्या बॅटमधून आलाय हा रिव्हर्स स्वीपचा शानदार षटकार. 6 धावा आणि कमलेशजी पाठक, हार्दिकजी पाठक आणि मित राऊत यांचं मात्र षटकार आणि व्यासपीठावर स्वागत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅग्निफिसंट टायमिंग, काही कमालीचा फटका, हर होणारी खेळाडू, गोलंदाजाचा कर्दनकाळ, फक्त अवघ्या 3 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मनीष यावेळेला जरूर दर्शवत असताना आशिषला पहिल्या षटकामध्ये 3 लगातार यावेळेला षटकार. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला मनीष दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीषला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये. साहिल यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सज्ज होत आहेत. एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर सुमित ढेकले, ते 6 चेंडूवर 6 षटकार कोस्माई चषकामध्ये काही जबरदस्त पाहायला मिळाले होते. परंतु अजून 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते. परंतु जेव्हा आम्ही शहापूरमधून एकाच गाडीमध्ये ट्रॅव्हल करत होतो सुमित आणि आम्ही, तेव्हा मात्र सुमितला विचारलं 6 चेंडूवर 6 षटकार मारल्याचं फील कसं झालं. त्यांनी सांगितलं की प्रमोद मात्र त्यावेळेला मात्र 6 चेंडू 6 षटकार हे व्यर्थ गेले, कारण तो सामना आम्ही जिंकलो नव्हतो, म्हणून 6 चेंडूवर ते 6 षटकार व्यर्थ गेल्यासारखे वाटले. यावेळेला आपण पाहू शकतायत 5 षटकांचा सामना असेल.
दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. टायगर स्पोर्ट्स संघ प्लीज कृपया करून आपण प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत फिलअप करा प्लीज. आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे, सबमिट झालेलं नाही आहे आतापर्यंत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा SP बॉस ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग या वेळेला दर्शवला त्याबद्दल मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. खुशी 11, आशिष भोईर, अल्पेजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीमने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर एक चांगलं क्रिकेट सुमित ढेकले यांनी सुद्धा NSP स्पोर्ट्स ओनर जे आपल्याला पाहायला मिळतात विटी लायन्स स्टार आणि सफाळी स्टारसाठी बेस्ट बॅट्समनसाठी बॅट या ठिकाणी सन्मानित केले. तदनंतर जर आपण पाहिलं यज्ञेश्वर पाटील आस्था एंटरप्राइजेसचे आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. चेतन पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट कैवल्य पाटील बंधू या ठिकाणी उपस्थित होत असताना ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर वेलकम कैवल्य, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा जुचंद्रमध्ये स्पर्धा त्यांनी समालोचनाची संधी आम्हाला प्राप्त करून दिली. त्यांच्या समवेत चेतन पाटील पंढरपूर स्पोर्ट्स या ठिकाणी दाखल झालाय. एका साईडला आपण पाहू शकतायत शाहिद अन्सारी यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहिल अन्सारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राहिल वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तेव्हा जेव्हा त्यांची स्पर्धा तेव्हा सुद्धा चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज स्टार खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे टेनिस क्रिकेटमधले. परंतु जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बोलबाला बल्ला चालेल तेव्हा मात्र ते स्टार खेळाडू ठरणार आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. जतीन गिनी चांगले अपडेट देत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एका साईडला संजय पाटील, अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना साईश याला सुद्धा आपण बोईसर संघातून खेळताना नेहमीच पाहिलंय. आज त्यांना बढती मिळाली एक चांगल्या संघामध्ये. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 5 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक. खूप छान पद्धतीने मात्र या ठिकाणी ही स्पर्धा वेडीच्या मैदानात वेडीच्या ग्रामस्थांचा खूप पाठबळ या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. प्रकाश तुंबडा मिस्टर ॲपी या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम अप्पी, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. विरल नायर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. मिस्टर धनीत राऊत या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम धनीत, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज झालेला असा गोलंदाज उमरोळी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये अनंता पाटील साहेब मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा जॉईंट होताना प्रांजल 11चे प्रोप्रायटर ज्यांनी पाण्याची व्यवस्था 4 दिवस पिण्याची व्यवस्था मोफत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून. तुषार भोईर या ठिकाणी आपण पाहतोय ओपन संघातून आज बिलॉंग करताना. क्या बात आहे. तुषार यावेळेला ऑल द बेस्ट असेल. रॉकी पाटील यांना सुद्धा ऑल द बेस्ट असेल. उमेश गावड यांना सुद्धा मात्र ऑल द बेस्ट असेल. रुचित किनी या ठिकाणी आपण पाहतोय मॅन फ्रॉम केळवा बर्नेपाडा संघाकडून आपण पाहतोय. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. एका साईडला आपण पाहतोय मिस्टर JP, एका साईडला सुमित ढेकले, 2 ब्रँड ऑफ, एका साईडला भिवंडी, तर एका साईडला आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण पाहतो बाहुबली टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप छान पद्धतीने खेळ साकारला जाणार आहे. प्रत्यक्षात कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना खेळ पाहायला मिळेल का ही खूप महत्त्वाची बाब असणार आहे. कारण म्हटलं जातं ना, सोन्याचं जरी घड्याळ असलं त्याच्या सेल नसला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारची फलंदाजी करतील तेव्हा प्रेक्षकांचा आक्रोश पहा किती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार.